सर्वात प्रथम मी आपल्या सर्वांचं मी माफी मागतो, कारण मला यायला थोडा उशीर झाला आणि तुम्हाला देखील तुमचे वर्ग किंवा अजून काही घरी जायचं असेल त्याच्यासाठी थोडा उशीर झाल्याबद्दल माफी. मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि मंचासमोर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, आपण सगळे मान्यवर आहे. मी या महाविद्यालयामध्ये अनेक वर्षानंतर आलो. त्याही वेळेस आणि याही वेळेस मला या महाविद्यालयामध्ये वेगळी ऊर्जा दिसली आणि नवीन नवीन बदल या महाविद्यालयामध्ये झाले. त्यामुळे नक्कीच या महाविद्यालयाची ऊर्जा अधिक वाढलेली आहे. 16,000 विद्यार्थी साधारणतः या परिसरामध्ये शिक्षण घेत आहेत, स्वतःची स्वप्न पूर्ण करतायत, त्यासाठी प्रयत्न करतायत आणि संस्था अविरतपणे या कार्यामध्ये भाऊसाहेबांनी जे बीज या ठिकाणी लावलं त्याचा वटवृक्ष आज झाला. त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो. आपण आज या ठिकाणी एका वेगळ्या कारणासाठी एकत्रित आलो आहे, पण याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन 1945 साली 6 ऑगस्ट आणि 9 ऑगस्टला जे हिरोशिमा आणि नागासाकी वर अणुबॉम्ब टाकल्यानंतर जी परिस्थिती निर्माण झाली त्याला डोळ्यासमोर ठेवून आपण आपलं पुढचं आयुष्य कसं जगायचं आहे यासाठी आपल्याला सिंबॉलिकली त्या दिवसांकडे बघायचं आहे. एवढी मोठी घटना का घडली याची कारण मीमांसा करायची आहे आणि ती कारण मीमांसा केल्यानंतर आजच्या परिप्रेक्षामध्ये दैनंदिन जीवनामध्ये आपण जोपर्यंत त्याला जोडत नाही तोपर्यंत आपल्याला खऱ्या अर्थाने 6 ऑगस्ट आणि 9 ऑगस्ट या 2 दिवसा 1945 ला जे घडलं त्याचा अर्थ आपल्याला कळणार नाही. गांधीजींनी सांगितलं की जेव्हा केव्हा ग्रीड निर्माण होते तेव्हा प्रश्न उपस्थित व्हायला सुरुवात होते आणि जेव्हा ग्रीड निर्माण होते तेव्हा हिंसा जागृत होते. मग ती हिंसा केवळ मारामारीने करून नाही तर तुमच्या मनामध्येही जे अहिंसक विचार येतात ते विचार देखील अहिंसा निर्माण करतात. विचार देखील अहिंसक असू शकतात. केवळ बॉम्ब टाकला, मारामारी केली म्हणूनच तुम्ही अहिंसक होता असं नाही, पण ती हिंसक प्रवृत्ती दैनंदिन वागण्यामध्ये देखील तुमच्या मनामध्ये निर्माण होत असते आणि मग ती निर्माण झालेली हिंसा उसकी साडी मेरी साडी से सफेद कैसी असं पण निर्माण होतं आणि जेलसी त्याच्यामध्ये निर्माण होते. आणि मग जेलसी निर्माण झाल्यानंतर काय होतं हे तुम्ही बघा तुम्हाला दैनंदिन जीवनामध्ये. आणि म्हणून गांधीजी आणि गांधीजींपूर्वी सगळे जे लोक होते, बुद्ध, महावीर, या सगळ्यांनी अहिंसेबद्दल शिक्षा आणि शिक्षण दिलं संपूर्ण समाजाला. गांधीजीने काय केलं तर अहिंसेला शस्त्र म्हणून वापर केला. अहिंसेला शस्त्र बनवलं
गांधीजींनी, आणि त्या अहिंसेला शस्त्र बनवल्यानंतर जगभरामध्ये काय घडतं हे तुम्ही त्या मुन्नाभाई MBBS मधनं बघितलं असेल. राजकुमार हिराणी ज्यांनी हा सिनेमा बनवला, तो का बनवला? त्यांनी याच्यासाठी बनवला की ते एकदा आपल्या मित्राबरोबर मुंबईमध्ये कारमधून जात होते. म्हणजे अर्थात लहानपणी ते नागपूरचे असल्यामुळे वर्धा फार जवळ, जिथे बापूंचा सेवाग्राम येथे आश्रम होता, तर तो परिणाम, तो पगडा विचारांचा त्यांच्या मनामध्ये होता. पण ते मुंबईमध्ये एकदा आपल्या मित्राबरोबर कारने जात होते, तेव्हा त्यांना त्यांच्या मित्रांनी कार चालवता चालवता रेड सिग्नल लागल्यानंतरही त्यांनी जस्ट क्रॉस केला. तो येलो लागतो ना, आणि तो क्रॉस केल्यानंतर ते बाजूला जाऊन थांबले. त्यांचा मित्र, तर यांनी विचारलं की तू का थांबलायस? त्यांनी सांगितलं की मी थांबलो आहे, मी पोलिसांना शोधतोय. म्हणे पोलिसला काय शोधतो, आता तर आपण पुढे आलो, आता चल. तर त्यांनी म्हणे नाही नाही, मला शोधू दे. तो गाडी खाली उतरला, इकडे तिकडे बघितलं. मग त्यांनी विचारलं का असं? त्याला पोलीस नाही दिसले. तू का असं करतोयस? तर त्यांनी सांगितलं की मी सिग्नल तोडलाय, मला फाईन भरायला लागेल. पण पोलीस काही सापडला नाही. तर ते पुढे गेले. पुढच्या चौकामध्ये त्याला पोलीस दिसला, तिथे ते थांबले आणि त्यांनी पोलिसांना सांगितलं की मी मागचा सिग्नल तोडलाय, माझ्याकडनं तुम्ही पैसे द्या. तो पोलीस म्हणते अरे पण मी तर नाही बघितलं, तो मागचा सिग्नल होता, इकडचा. सो अर्थात सांगण्याचं तात्पर्य हे की तुमच्या मनाला जे पटत नाही ते तुम्ही करू नका. आणि त्यांनी शेवटी त्या पोलिसाला फाईन घ्यायला लावलं आणि त्याच्यावरनं त्यांना, म्हणजे दॅट इज वन ऑफ द थिंग, त्याच्यावरनं त्यांना कल्पना सुचली. सिनेमा बनवल्यानंतर अनेक गोष्टी जगभरामध्ये घडल्या. अमेरिकेमध्ये, म्हणजे आता जसं ते आपल्या देशातल्या लोकांना, तरुणांना इकडे पाठवत आहेत, तसंच त्यावेळेस झालं. सिनेमा नंतर काही महिन्यांनी तिथल्या अमेरिकन एम्बसीने ग्रीन कार्ड देण्यासाठी 1 महिना त्यांनी विंडो ओपन केली, पण 1च दिवसामध्ये बंद केली. तिथल्या भारतीयांनी काय केलं माहितीये तुम्हाला? दुसऱ्या दिवशीपासनं त्यांनी त्या एम्बसीमध्ये जाऊन प्रत्येकाने एक पुष्पगुच्छ जाऊन त्या एम्बसीच्या बाहेर ठेवायचे आणि वापस यायचे. रोज इतके पुष्पगुच्छ त्या ठिकाणी जमा व्हायचे की त्यांना पहिल्या 2 दिवस कळलंच नाही काय होतं. मग त्यांना हळूहळू कळलं की हे काहीतरी वेगळं आहे, आणि मग त्यांना कळलं की हे आपला जो निर्णय आहे त्याला विरोध करण्यासाठी म्हणून हे पुष्पगुच्छ ठेवतात. खूप मोठ्या प्रमाणामध्ये पुष्पगुच्छ जमा झाले. शेवटी त्यांना ती विंडो ओपन करायला लागली 1 महिन्यासाठी. अच्छा, आता याच जागी तुम्ही विचार करा की त्या ठिकाणी जर यांनी आंदोलन केलं असतं हिंसेने, काय झालं असतं? अमेरिकेच्या पोलिसांनी त्यांना मारलं असतं, काढून दिलं असतं, आणि विंडो काही ओपन झाली नसते. म्हणजे तुम्ही या अहिंसेची ताकद किती आहे जगभरामध्ये, आणि अशा अनेक गोष्टी आहेत, ती या दिवशी ओळखण्याची संधी आहे. 6 ऑगस्ट आणि 9 ऑगस्ट हा त्याचा परिप्रेक्ष्य आहे. गांधीजींना, आता हा मी गेल्या 45 वर्षापासून खादीचेच कपडे घालतो. साधं कारण आहे. कारण काय की प्रत्येक व्यक्तीने वर्षामधून एक खादीचा ड्रेस घातला तर मात्र या देशातली जवळजवळ 30 ते 35% अनएम्प्लॉयमेंट दूर होणार आहे. आपण एम्प्लॉयमेंटच्या गोष्टी आज करतोय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये तर अजूनच करतोय. मग या दृष्टिकोनातून तुम्ही 2 सत्याग्रह गांधीजींचे बघा. मगाशी मिठाचा सत्याग्रह आपण ऐकलं. मिठाचा सत्याग्रह झाला, शाळेत आपण ऐकलं, पण तो का झाला हे तुम्ही त्याचा विचार करा. कलकत्त्यामध्ये एक चौरंगी लेन आहे.
ज्यांनी कलकत्ता बघितलं असेल त्यांना माहित असेल, किंवा सिनेमाच्या माध्यमातून चौरंगी लेन असं नाव आहे त्याचं. चौरंगी काय आहे? कारण त्या ठिकाणी 4 रंग आहेत. समुद्राचा एक रंग, समुद्राचा एक निळा रंग, कलकत्त्याची जी माती आहे त्याचा दुसरा रंग, ठीक आहे, रस्त्याचा तिसरा रंग, चौथा रंग आला कुठून? तर यावेळेस ते रॉ मटेरियल कलकत्त्यावरनं लंडनला घेऊन जायचे. रॉ मटेरियल, मीठ, एवढं सगळं इकडून, आणि मग तिकडून आणताना ते रिफाईंड मीठ आपल्या देशात आणायचे ना. आता ते आणलं तर ते कमी व्हायचं, कमी पडायचं. मग त्या बोटीला तर बॅलन्स पाहिजे. मग त्या बोटीमध्ये त्या देशातली माती बोटीमध्ये आणून टाकायचे, मीठ बाजूला करून ती माती त्या ठिकाणी कलकत्त्यामध्ये काढायची. ती चौथी माती, चौथा रंग, आणि म्हणून त्या लेनला चौरंगी लेन असं नाव पडलं. आणि म्हणून महात्मा गांधींनी एक मीठ आणि दुसरं कपडा. आपल्याला असं वाटतं की आपण स्वदेशी स्वदेशी, स्वदेशीचा उद्देश त्यांचा काय होता की ब्रिटिशांकडून येणारे जे कपडे आहेत आपण त्यांना टॅक्स द्यायचो, आपण रेव्हेन्यू त्यांना द्यायचो, आपल्या देशातल्या लोकांना रेव्हेन्यू नाही मिळायचा. आणि म्हणून त्यांनी सांगितलं चरख्याचा उपयोग काय. चरखा गांधीजींनी नाही इन्व्हेंट केला, चरख्याचा वापर केला त्यांनी. चायनामध्ये खूप चरखा पूर्वीपासून वापरला जातो, पण गांधीजी हॅज इन्व्हेंटेड ए मेथड युजिंग द टेक्नॉलॉजी. अँड व्हॉट वॉज द टेक्नॉलॉजी? चरखा. सूत कातायचं आणि त्याच्यापासून कपडे बनवायचे. नंबर 1. म्हणजे तिथले टेक्सटाईल वाले श्रीमंत होणार. आणि तुम्हाला माहित नाही मलमलचे कपडे तुम्ही आजकाल घालता की नाही घाला, पण मलमल जे आहे ते आता मिळत नाही. पाकिस्तानामध्ये इतकं सुंदर रिफाईन बनायचं, ते मलमल ते तिकडे घेऊन गेले आणि त्याची क्वालिटी पण बिघडली. आता तशी क्वालिटी आता मिळत नाही मलमल या कपड्याची. इव्हन पाकिस्तानमध्ये पण तुम्हाला मिळत नाही. त्याची संपूर्ण क्वालिटी गेली आणि ते करायचे. तर त्यांनी ज्या काही गोष्टी केल्या त्याच्या मागे एक पर्स्पेक्टिव्ह होता. यू नीड टू अंडरस्टँड दॅट पर्स्पेक्टिव्ह. आणि आता 6 ऑगस्ट आणि 9 ऑगस्टवर मी येतो. म्हणजे त्यांनी हा खादीचे कपडे त्याच्यासाठी. आणि त्यांनी हाही विचार केला की व्हॉट्सअपवरती तर सगळेच जण एकदम शूरवीर आहेत, पण जेव्हा प्रत्यक्ष वेळ येते तेव्हा काही मिलिटरीमध्ये जॉईन नाही होत. तेव्हा प्रत्यक्षपणे असंच म्हणतात, तुम लढे होऊन कपडे संभालते. त्यांनी ओळखलं होतं ते. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की या देशामधले लोक काही रस्त्यावर येणार नाही. 1500 ब्रिटिशांना 35 कोटी जनता पाठवू शकली नाही. त्यांनी ओळखली, मानसिकता ओळखली. या देशातले लोक पुढे येऊन लढणार नाहीत. म्हणून त्यांनी काय केलं की चला आपल्याला टेक्सटाईलवरती आंदोलन करायचं आहे ना, त्यांना रेव्हेन्यू नाही द्यायचं आहे ना, मग त्यांनी प्रत्येक घरामधल्या लोकांना सांगितलं की तुम्ही चळवळीमध्ये पार्टिसिपेट करा आपल्या घरात बसून, कपडे आपले स्वतःचे स्वतः बनवा. आणि त्यांनी संपूर्ण इकॉनॉमी बदलली. आणि तिकडे लंडनमध्ये आंदोलन झालं. कसलं आंदोलन झालं? टेक्सटाईल मिल्सचं. त्यांना भेटायला गेले गांधीजी. ते म्हणे मला माझा पहिले देश बघायचा, तुमची काळजी तुमचा देश घेऊन. माझे लोक उपाशी मरतायत तेव्हा मी तुम्हाला पैसे द्यायचं हे काही बरोबर नाही. आणि म्हणून त्यांनी चरख्याच्या माध्यमातून एक चळवळ ज्याच्यामध्ये संपूर्ण भारतातल्या लोकांना त्या चळवळीमध्ये सहभागी घेतला. तुम्ही पॉलिटिकल सायन्स जे कोणी शिकत असतील ना, दे मस्ट अंडरस्टँड दिस फ्रॉम ए डिफरंट पर्स्पेक्टिव्ह. आता प्रत्यक्ष आपण जगामध्ये काय घडतंय, म्हणजे दुसरं महायुद्ध झालं इकॉनॉमिक्समुळे. इकॉनॉमिक बिघडली त्या देशांची आणि त्यांनी सुरू केलं. 1930 साली मग नवीन इकॉनॉमिक्स निर्माण झालं आणि मग त्या पद्धतीने 1945 साली जे आपण बघितलं ते दुसरं महायुद्ध बघितलं. त्याचं कारण इकॉनॉमिक्स होतं. आज आपल्याला जगामध्ये जी कोणती भीती वाटते आहे
ती या युद्ध परिस्थितीमुळे नाही तर इकॉनॉमिक परिस्थितीमुळे आहे. मग आता अमेरिका सफर होत असेल तर त्यांनी काय करायचं? शस्त्र विकायचे. शस्त्र कोणाला विकायचे? युद्धजन्य परिस्थिती निर्माण करायला पाहिजे. मग ती युद्धजन्य परिस्थिती जगभरामध्ये कधी केली की आपले शस्त्र विकले जातील. एक पुस्तक आहे, ज्याला कोणाला इंटरेस्ट असेल त्यांनी ते पुस्तक वाचावं. द इकॉनॉमिक हिटमॅन नावाचं पुस्तक आहे. इकॉनॉमिक हिटमॅन. हे जे युद्ध आहेत ना का होतात तुम्हाला त्या पुस्तकामधनं कळेल. हे संपूर्ण इकॉनॉमिक्सवर आधारित आहे आणि इकॉनॉमिक्स जेव्हा बिघडतं तेव्हा हे सगळे युद्ध घडवले जातात जगभरामध्ये. फॉरगेट अबाउट दिस. याचा त्रासदायक आहे. म्हणजे तुम्हाला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष जर खर्च बघायचा असेल, आता जे आपलं पाकिस्तान बरोबर झालं 1 दिवसाचं 1,00,000 करोड रुपये एवढा खर्च आहे, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष. कुठून आला तो पैसा? तुमच्या आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून, कराच्या माध्यमातून तो गेला. म्हणजे ते करायला पाहिजे होतं, नाही करायला पाहिजे होतं हा वेगळा आहे. जर कोणी असंच करत असेल अँड इफ यू डोंट हॅव एनी ऑल्टरनेटिव्ह then you have to do it. But you need to understand the larger perspective of humanity. To understand larger perspective of humanity, you should look at Hiroshima and Nagasaki from that particular angle. The moment you look at it from that angle, then you will realize how we can create a sustainable world. म्हणजे तुम्हाला खोलात जाऊन याचा संपूर्ण अभ्यास करायला लागेल. हे झाले युद्ध एका देशाचे दुसऱ्या देशाबद्दल. पण इंटरनल सिक्युरिटी असते ना, ज्याला आपण होम सिक्युरिटी म्हणतो. 2 मंत्री आहेत ना आपल्याकडे, एक राजनाथ सिंग आणि एक दुसरे अमित शाह. अमित शाह कोण आहे? होम सिक्युरिटी वाले, गृहमंत्री है ना. डिफेन्स मिनिस्टर नाही आहे ते, गृहमंत्री आहेत. 2 प्रकारच्या सिक्युरिटीज असतात. एक परकीयांपासून जे काही सिक्युरिटी आपल्याला देशाला बॉर्डरवर करायची ती, आणि दुसरी असते होम सिक्युरिटी. मी एक पुस्तक लिहिलं होतं, गांधी ॲट 150. त्यावेळेस मी अभ्यास केला, इकॉनॉमिक रिपोर्टचा अभ्यास केला. त्यावेळेस इंटरनल सिक्युरिटीवर जगभरामध्ये एका माणसावर किती खर्च होतो जर आपण त्याचं कॅल्क्युलेट केलं पॉप्युलेशन प्रमाणे, तर त्यावेळेस तो खर्च होता 2,38,000 रुपये प्रति माणूस. एवढा खर्च जगभरामध्ये होता. आणि गरिबी आहे. गरिबी कोणत्या देशांमध्ये आहे? 60% पॉप्युलेशन ज्या देशांमध्ये आहे त्या देशांमध्ये परिस्थिती आहे. मग 60% पॉप्युलेशन असणाऱ्या देशांमध्ये ही परिस्थिती आहे. मग पाणी नाही आहे, काय जे काही गोष्टी आहेत त्या नाही आहेत, मूलभूत गरजा नाही आहे, नीड आहे तुमची, त्याच्यासाठी तुम्हाला काही नाही आहे. तेव्हा मग, आणि आता तर 2025 मध्ये हा खर्च प्रति माणसाचा हा 3.5 लाख रुपयाच्या वर गेलेला. इंटरनल सिक्युरिटी. इफ यू ॲड एक्सटर्नल सिक्युरिटी इन टू इट, प्रत्येक माणसावरती हा एवढा खर्च होत आहे. आणि मग ती इकॉनॉमी बिघडते. इकॉनॉमी बिघडली की मग वॉर जन्य परिस्थिती निर्माण होते. आणि मग आपल्याला 3रं महायुद्ध बघायचं नसेल तर मग मात्र आपल्याला खोलात जाऊन हे सगळे विषय समजून घ्यायला लागते. पेपर वाचण्याची इच्छा होत नाही. आज सकाळीच एक बातमी आली, 10वी नाशिकमध्ये 10वीच्या मुलांनी भांडण झालं त्यांचं क्लासमध्ये, आणि 2 मुलांनी त्या मुलाला मारलं आणि त्याचा मृत्यू झाला. हिंसा कुठून आली? ही हिंसक वृत्ती. कोणीच खुश राहू शकत नाही हिंसक वृत्तीने. आणि म्हणून ते असं म्हणतात की तुम दुश्मन को मार सकते हो, दुश्मनी को नाही. यांनी असं केलं मग मी आता तसं करेन. मग ते खानदान टू खानदान सगळं चालत राहतं, धर्म टू धर्म चालत राहतं, जाती टू जाती चालत राहतं, आणि मग अशांती
निर्माण होते आणि तुम्ही स्वतःला डोळे बंद करून प्रश्न विचारला तर तुम्हाला उत्तर हेच राहील की मला शांती पाहिजे, शांततेने मला जगायचं आहे, आनंदी राहायचं आहे. मग त्यासाठी एंटरटेनमेंट आवश्यक असेल ते पण करायचं आहे, छान राहायचं आहे, खुश राहायचं आहे, छान कपडे घालायचे आहे, मित्रमैत्रिणींमध्ये राहायचं आहे. पण अशांतीमध्ये तुम्ही काही चांगले राहू शकणार नाही. आणि म्हणून तुम्हाला इंटरनल अँड एक्सटर्नल बोथ पीस इज नीडेड. नोकरीसाठी तुम्ही अभ्यास करताय, खूप अभ्यास करा, चांगली नोकरी घ्या, म्हणजे सगळं व्हायटल एज्युकेशन जे आहे ते पण घ्या, एन्जॉय करा लाईफ. पण एन्जॉय नॉट ॲट द कॉस्ट ऑफ समबडी एल्स, बट यू मस्ट एन्जॉय युअर लाईफ ॲट द कॉस्ट ऑफ युअर सेल्फ. हे जेव्हा तुम्हाला कळायला लागेल तुमच्या आयुष्यामध्ये, तेव्हा तुम्हाला संपूर्ण गोष्टी लक्षात येतील. म्हणजे सर्वोदय मंडळाकडनं आम्ही विविध कार्यक्रम करतो. आजकाल मी पण शिकतोय तुमच्यासारखं. आय एम लर्निंग टू क्रिएट व्हिडिओज, ॲनिमेटेड व्हिडिओज. मला माहित नाही तुमच्यापर्यंत पोहोचले की नाही, पण मी यूट्यूब चॅनल सुरू केला ऑन सोशल इश्यूज. शिकतोय बिकॉज लर्निंग throughout your life is very, very important. If you don't learn, then you will not survive in this present world where speed is the most important thing. The speed with which changes are happening in this world. आणि त्याच्यातनं मी एक सामाजिक संदेश देऊ इच्छितो. आपल्या देशाला जगाचा 18% पाणी पाहिजे. तुम्हाला आम्हाला जे लागतं ना पाणी प्यायला, इंडस्ट्रीला पण पाणी लागतं, त्यांनी डेव्हलपमेंट होते. 18% पाणी जगाचं लागतं. आपल्या देशामध्ये किती आहे? 2.5%. ही आपल्या देशापुढची सर्वात मोठी समस्या आहे. त्या 2.5% पाण्यामध्ये पोल्युटेड पाणी किती असेल सांगा. आपण बघतो ना पोल्युटेड नद्या मुंबईमधल्याच, मिठी नदी, त्याचा रंगच काळा आहे, नाव मिठी आहे, त्याचं पाणी कोणी पिणार नाही. आणि अशा सगळ्या नद्या तुम्ही भारतामधल्या जर बघितल्या त्या सगळ्या पोल्यूट करून टाकल्या आपण. मोठा विषय आहे, तुम्हाला पाणीच मिळणार नाही उद्या. 18%, 2.5%. मग आता आपली जबाबदारी काय आहे? शांततेच्या मार्गाने आपण सगळ्यांनी एकत्र येऊन हे पाणी आपल्याला कसं उपलब्ध होईल, वैज्ञानिकांनी, सामाजिक शास्त्र ज्यांनी घेतलेले त्यांनी सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन याचं सोल्युशन काहीतरी काढायला पाहिजे. आजही म्हणजे मी तुम्हाला एक म्हणजे माझ्या आयुष्यातली हृदयस्पर्शी घटना पाण्याबद्दल सांगतो. 1985 साली मी मलकापूरमध्ये गेलो होतो, जे विदर्भामध्ये आहे, बुलढाणा जिल्ह्यामध्ये. तिथे एका गावामध्ये उन्हाळा होता, तिथे एका गावामध्ये आम्हाला जेवायला बोलवलं पाहुणे म्हणून. आणि त्या ठिकाणी गरम गरम भाकरी ज्वारीची आणि मिरची, जी हिरवी मिरची असते ना त्याची भाजी आणि कांदा, म्हणजे फेमस आहे तिकडे. ते तुम्हाला ते खाऊ घालतात. म्हणजे अर्थात ज्यांना सवय नसते त्यांना दुसऱ्या दिवशीपर्यंत आठवतं आपण काय खाल्लं. आता ते एवढं तिखट खाण्याची सवय नसताना जेव्हा तुम्ही ती गोष्ट खाता तेव्हा त्यांनी पाणी, ज्यांना सवय नाही त्याला द्यायला पाहिजे. त्यांनी एवढ्या मोठ्या ग्लासमध्ये, म्हणजे हा ग्लास असेल तर एवढंच पाणी दिलं त्यांनी प्यायला, एवढंच पाणी. मग मी प्रश्न विचारला की एवढंच पाणी का दिलं? हे तर तिखट आहे, आम्हाला सवय नाही, पाणी प्यायला लागेल. त्यांनी सांगितलं की साहेब, आम्ही तुम्हाला पाणी दिलं, आमच्या गावातल्या नातेवाईकांना जेव्हा आम्ही बोलवतो तेव्हा त्यांना सांगतो की तुम्ही जेवायला येऊ शकता, पण पाणी आपल्या घरून घेऊन या. या देशामध्ये आणि 7 दिवस पाणी त्यांना मिळत नाही, 7 दिवस. आणि मग कधीतरी तो टँकर येतो आणि मग पाणी मिळतं. मग पाण्यावर महायुद्ध व्हायची असतील तर मग आपल्याला काय करायला लागेल? आपण विचार करत नाही. मी जिथे राहतो तिथे सिमेंटचा रोड झालेला आहे, गल्ली आहे छोटीशी,
छोटी गल्ली आहे, हे रिफ्लेक्ट आपण रोज रोज करायला पाहिजे. तिथे काही ट्रॅफिक नाही आहे, तिथे सिमेंटचा रस्ता बनवण्याची गरज काय? हायवे येस, कारण जास्त काळ टिकतो. आता तिथे बनवलाय सिमेंटचा रस्ता आणि नाला बनवलाय, त्या नाल्यामधलं जे पाणी आहे ते जमिनीत न जाता समुद्रामध्ये जात आहे. व्हॉट डू यू नीड? पाणी अडवा, पाणी जिरवा. तुम्ही हा कार्यक्रम काय आहे? आपल्याला विचार करायला लागेल. आणि मग जे अशांतता निर्माण करणारे विषय आहेत, नुसतंच बॉम्ब टाकला आणि अशांतता झाली नाही, ती कुठून निर्माण होते याचा विचार आपल्याला जास्त करायला लागेल. आणि तुम्ही तर शिक्षित आहेत, सगळे शिक्षण घेत आहे, जोपर्यंत तुम्ही हा विचार करणार नाही, असे खूप विषय आहेत. व्हाय दीज इश्यूज? म्हणजे डिव्होर्स रेट वाढलेले आहेत, कारण अशांतता आहे. शिक्षित झालेले असताना देखील हे का होत आहे? का समजूतदारपणा नाही आहे? म्हणजे अर्थात मी हे नाही म्हणत आहे की मुलींनी नेहमीच समजूतदारपणा घ्यायला पाहिजे, आता त्यांची पाळी आहे. आपण त्यांना सगळं आधी इतके हजारो वर्ष दाबलं, आता तुम्ही म्हणून कामा नाही, तुला स्वयंपाक आलाच पाहिजे, तुला हे चाललं पाहिजे, तेच आलं पाहिजे. नाही, तुम्हाला दोघांनाही सगळ्या गोष्टी यायला पाहिजे, नाही तर त्या पुढे जातील. मुलांना फार कठीण दिवस येते, आलेलेच आहे. हा म्हणजे हा आहे स्त्री पुरुष सहजीवन. नोबडी इज गोइंग इन टू द डेथ. व्हाय दिस इज हॅपनिंग? शिक्षण घेतल्यानंतरही आपण सामंजस्याने एकमेकांबरोबर राहू शकत नाही. आणि हा काही लग्न झाल्यानंतर नवरा आणि बायकोचा विषय नाही आहे. त्याचे जे कुटुंबीय आहे ना, दे ऑल्सो शुड बी वेलकमिंग. हे नसतात. मग त्यांचंही शिक्षण आपल्याला करायला लागेल. आणि ही जी समस्या आहे, कोणाला नोकरी मिळत नाही, अशांतता आहे, कोणाला पाणी मिळत नाही, कोणाला हॉस्पिटल मिळत नाही, कोणी म्हणजे एक धडगाव नावाचं गाव आहे, तिथे मी गेलो होतो, धुळे जिल्ह्यामध्ये आहे धडगाव. चारीकडून डोंगर आहे आणि पावसाळ्यामध्ये जर त्यांना मलेरिया झाला किंवा काही झालं तर ते डॉक्टरकडे पोहोचू शकत नाही, कारण त्या पावसाळ्यामध्ये चढण्यासाठी मार्गच नाहीये. मग एखाद्या कुटुंबाला संसर्गजन्य रोग झाला तर त्या संपूर्ण कुटुंबाला होतो आणि संपूर्ण कुटुंब नाहीसं होतं. असेही भाग आज आपल्या देशामध्ये आहे. आपण तर चांगल्या ठिकाणी राहतो. हा विचार आपण जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत शांततेचा भंग होतच राहील आणि अशांतता राहील आपल्या जीवनामध्ये, समाजामध्ये, देशामध्ये आणि जगामध्ये. आणि म्हणून शांततेविषयी आपल्याला समज यावी म्हणून हा 6 ऑगस्ट आणि 9 ऑगस्टचा कार्यक्रम आपण मुद्दाम करत आहोत.